अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करतो. उपस्थित उपासक उपासिका, बालक बालिका यांना सप्रेम जय भीम. तर बंधू आणि भगिनींनो, विचाराची देवाणघेवाण, बाबासाहेबांनी सांगितलेला समतेचा विकासाचा मार्ग हा आपल्यामध्ये याची देवाणघेवाण व्हावी, हा मेन उद्देश या चॅनलचा आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला मानवतेचे, सत्याचे विचार सांगितलेले आहेत आणि ते विचार या चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि सहकार्य करावं, ही कळकळीची नम्रतेची विनंती. काल आपण बघितलं की सामाजिक क्रांती घडवण्यासाठी शैक्षणिक प्रगती होणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. परंतु शिक्षण हे क्रांतीचं माध्यम आहे, परंतु ज्ञान, विद्या, कौशल्य या समाजामध्ये योग्य प्रकारे रुजवायचं जर असेल तर शील आणि सदाचाराची अत्यंत आवश्यकता आहे. विद्या ही तलवारीसारखी आहे, बाबासाहेब म्हणतात. विद्येला शीलाची जोड जर मिळाली नाही तर तीच विद्या एखाद्याचं अहित करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आणि विद्यावान, शीलवान जर नसतील तर आपल्या पदाच्या, आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करून, सत्याला बाजूला ठेवून जनतेच्या अहितासाठी ती विद्या घातक ठरू शकेल, हे मात्र बाबासाहेबांनी व्यक्त केलेले उद्गार आहेत. ज्यावेळेस या देशाची लोकशाही बाबासाहेबांनी लिहिली, लोकशाही विचाराची राज्यघटना लिहून या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन केली, त्यावेळेस बाबासाहेबांना विचारलं की लोकशाही ही राज्यघटना चांगली आहे का वाईट आहे, असे प्रश्न बाबासाहेबांना विचारण्यात येत होते. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की मी लिहिलेली राज्यघटना चांगली आहे असं मी म्हणू शकत नाही आणि वाईट आहे असंही मी म्हणू शकत नाही. कारण न्याय, समता, अभिव्यक्ती आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी या संविधानामध्ये कलम लिहून ठेवलेले आहेत, कायदे लिहून ठेवलेले आहेत. परंतु या देशाचा राज्यकारभार चालवणारी राजकीय शासन पद्धती आणि प्रशासकीय शासन पद्धती, गावाची ग्रामपंचायत पासून ते देशाच्या संसदेपर्यंत हा जो गावाची ग्रामपंचायत ते देशाच्या संसदेपर्यंत एकमेकाची नाळ जोडून, गावाची ते राजधानीची नाळ या संविधानाच्या मार्फत बाबासाहेबांनी जोडून दिलेली आहे. ग्रामपंचायतपासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत जे प्रशासकीय, जे राजकीय, राजकारणातून त्या पदावर जातात, ज्ञान घेऊन, शिक्षण घेऊन म्हणजे प्रशासकीय पदावर जे जाऊन बसतात, हे सारे लोक जर नीतिमत्तेच्या आणि शीलाच्या आणि सदाचाराच्या मार्गाने जर काम करणारे असतील तर ही लोकशाही या देशामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे जनतेच्या हितासाठी ठरू शकेल. परंतु लोकशाही चालवणारे जर चांगले नसतील तर हीच लोकशाही जनतेच्या अहितासाठीही अहितासाठी आणि देशाच्या नाशासाठी कारणीभूत ठरू शकेल. प्रथमतः जात, धर्म, पंथ याचा विचार न करता मानवतेचा विचार त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. कारण शिकाल तर टिकाल, म्हणून मी काल सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेब म्हणतात. परंतु शिक्षणाला शीलाची आणि सदाचाराची जोड मिळावी आणि मानवता या देशामध्ये रुजावी, म्हणून भगवंताचा धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. कारण
आपण संसारिक जीवन जगत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण प्रत्येकाला काही ना काही गोष्टीचा अनुभव आलेला आहे. आजच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला, जातीपातीमध्ये परत समाजातील व्यक्ती शिरत आहे, तर हे असं होता कामा नाही. तर इथं एकता आणि मानवता टिकवण्यासाठी या बाबासाहेबांच्या विचाराची आणि भगवंताने सांगितलेल्या सद्धर्माची, देशाला, महापुरुषांच्या विचाराची देशाला अत्यंत गरज आहे. देशाला गरज आहे, माणसाला गरज आहे. कारण आजच्या तरुणाला शिक्षण, हाताला उद्योग याच्याकडे शासनाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. बेकारी किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, शिक्षणाचं खाजगीकरण झालं. या खाजगीकरणाच्या युगामध्ये गोरगरीब जनतेला कसं शिकवायचं? आज आपण बघतो, पहिलीला असणारा मुलाचा खर्च 1-1, 1.5 लाख रुपये एका वर्षाचा खर्च हा शिक्षणासाठी, प्रायव्हेट शिक्षणासाठी केला जातो, लागतो. ज्या पालकाचं उत्पन्न जर कमी असेल तर त्या पालकाने एवढे पैसे आणायचे कुठून? तर प्रथमतः या शासन व्यवस्थेमध्ये, या प्रशासकीय यंत्रणेमध्ये शिक्षणावर भर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही शासनाची जबाबदारी आहे. बाबासाहेब म्हणतात ही शासनाची जबाबदारी आहे. त्याने शिक्षणाकडे लक्ष द्यावं, ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु जबाबदारी आहे, मग यासाठी आपल्यामध्ये जागृती येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण जर झोपलो तर आपल्या 7 पिढ्या ह्या अशा झोपून जातील. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची आहे. प्रथमतः तुम्ही आचरणामध्ये बना. तुम्ही व्यसनाला सोडून द्या. तुमच्या असणाऱ्या परिस्थितीला तुम्ही सोडून द्या. वाणी, राहणी आणि तुमचे विचारसरणी तुम्ही बदला आणि प्रथमतः तुम्ही माणूस बना. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. कारण या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना, या मानवतेच्या विकासामध्ये जीवन जगत असताना दारिद्र्य हे गुलामगिरीचं कारण आहे आणि दारिद्र्य हे दुःखाचं कारण आहे. मग या दारिद्र्यातून वर जर यायचं असेल तर त्यावर एकमात्र जर मार्ग कोणता असेल तर तो ज्ञानाचा आहे, तो प्रज्ञेचा आहे. तो प्रज्ञेचा मार्ग प्रथमतः तुम्ही अंगीकृत करणं अत्यंत गरजेचं आहे. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु तो जर मार्ग अंगीकारला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. हे बुद्धानेही सांगितलं. बुद्ध म्हणतात की शिक्षण हे, ज्ञान हे समाजाला अज्ञानातून, गरिबीतून दूर करण्यासाठी आपण धन मिळवू शकतो. परंतु जर ज्ञान जर नसेल तर खटाऱ्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे आपली परिस्थिती आहे. हे बुद्ध म्हणतात. संत गाडगेबाबा म्हणतात, बाबांनो, तुम्हाला जर वेळ पडली तर मोळी का, खायचं ताट मोडा, सणवार करू नका, पण मुलाबाळाला तुम्ही शिक्षण शिकवा. कारण शिक्षण शिकलं तरच प्रगती होणार. शिक्षण शिकलं तरच समाजातील अज्ञान दूर होणार. शिक्षण शिकलं तरच मात्र समाजामध्ये तुम्हाला जीवन जगण्यासाठी सामर्थ्य येणार आणि तुमच्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल. चटणी संग रोटी खाणारे तुपामध्ये चुरून पोळी खाऊ शकतात. एवढा परिक्रम हा ज्ञानामुळे आहे, शिक्षणामुळे आहे. हे विचार गाडगेबाबा आपल्या विचारसरणीतून सांगत होते. परंतु ते सांगत असताना सुद्धा बुद्धाचे विचार आणि बाबासाहेबांची क्रांती याचीही जाणीव ते करून देत होते. कारण ते म्हणत होते, शिकल्याच्या नंतर आपल्यामध्ये दया, प्रेम, आपुलकी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे आलं ते आपले धन असो, संपत्ती असो, सर्व काही आल्याच्या नंतर त्याचा गर्व नाही, तर मानवता, नीतिमत्ता आणि एकता आपल्याकडे असावी. ही मात्र अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. बाबासाहेब म्हणतात की आपल्याकडून शिक्षित झाले, ज्ञानवंत झाले, धनवंत झाले, शीलवंत झाले, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण संसाराचा, परिवाराचा गाडा चालवण्यासाठी
नोकरीच्या माध्यमातून आपण धन कमवलं, बंगला बांधला, गाडी घेतली, ही आपली कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु ज्या गाडीमध्ये आपण बसलो, ती गाडी घेऊन ज्या गावातून, ज्या परिस्थितीतून आपण आलो, त्या गावामध्ये जाणं आणि तिथल्या लोकांशी संवाद साधणं हे प्रत्येक आपल्या शिक्षित तरुणाचं कर्तव्य आहे. कारण त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर झोपडीमध्ये राहणारा, ज्याची परिस्थिती बेकारीची होती, आज तो गाडीमध्ये फिरतो, ही प्रेरणा त्या तरुणाने घेऊन त्यांनीही ज्ञान संपादन करून, ज्ञान संपादन करून ज्ञानाचं महत्त्व आणि अज्ञानाने होणारी हानी याची त्यांना जाणीव होईल आणि त्यांच्यामध्येही आत्मविश्वास निर्माण होईल आणि तेही उद्या शिक्षण घेण्यासाठी सज्ज बनतील. म्हणून आपण त्या गावामध्ये जाणं, तिथं फिरणं, मुलांचा मार्गदर्शन करणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा करणं, वाईट मार्गाच्या व्यसनाच्या आहारी न जाता ज्ञानवंती पिढी घडावी, त्यांना आपल्यातून प्रेरणा मिळावी. म्हणून कमीत कमी कधी ना कधी त्या गाडीतून जाणं आणि त्या गाडीतून गेल्याच्या नंतर आपल्याच माणसाशी, आपल्याच गावातील लोकांशी गौरवानं, अभिमानानं बोलणं आणि आपल्या तरुणांना मार्गदर्शन करणं हे शिक्षित लोकांचं सामाजिक प्रगतीसाठी योगदान असावं, ही अपेक्षा बाबासाहेबाची होती. धन, दौलत, पैसा, संपत्ती सर्व काही माणसाला येतं, परंतु ज्ञान जर असेल ते मिळवता येतं. परंतु त्या ज्ञानाचाही सदुपयोग करावा, आपल्या पदाचाही सदुपयोग करावा आणि आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाने समाजामध्ये जागृती निर्माण करावी आणि जनतेला प्रोत्साहन, उत्साह देण्यासाठी आपण प्रयत्न करावा. हे शिक्षित लोकांचं सामाजिक कार्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु आज आपण बघतो, समाजामध्ये बघतो, प्रत्येक ठिकाणी बघतो, नोकरीला आहे तो त्याच्यातच बघतो, त्याला काहीच घेणं देणं राहिलेलं नसतं. तो दीन दुबळ्या गरीब जनतेसाठी, हितासाठी जगतो का? सामाजिक कार्यामध्ये येतो का? विचार विनिमय करतो का? आणि योग्य मार्गदर्शन करतो का? हाही प्रश्न आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे. हेच जर मला करायचं असतं तर आज मी सोनं नाणं आणि भरले असते घर माझं, मी सोनं नाणं आणि नोटानं पण मेला असता समाज माझा उपासी पोटानं, हे बाबासाहेब व्यक्त करतात. कारण ज्ञान होतं, धन खूप कमवू शकलो असतो आणि माझ्या कुटुंबाला, संसाराला आपण ज्ञानवंत ठेवू शकलो असतो. परंतु बाबाकडे प्रज्ञा होती आणि शील होतं, त्यामुळं शील होतं आणि शीलाबरोबर करुणा होती. म्हणून या देशामध्ये असणारी विषमता बाबासाहेबांनी डोळ्याने बघितली. त्या महान करुणाकाराचं अंतःकरण या समाजाला या अज्ञानाच्या चिखलातून प्रगतीवर आणून, मानवतेच्या वाटेवर आणून सोडण्यासाठी, विकासाच्या वाटेवर आणून सोडण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला. म्हणून आज या देशामध्ये जो समाज झोपडीमध्ये राहत होता, त्या समाजातील ज्ञानाच्या जोरावर बंगल्यामध्ये गेले, गाडीमध्ये फिरू लागले आणि विकासाचं हे जातीयतेचं हे विकासाच्या वाटा मोकळ्या करून दिलेल्या आहेत. परंतु प्रगती झाली, जागृती झाली, परंतु त्यांनी दाखवलेल्या वाटा परत दाबण्याचा जर प्रयत्न केला तर मग येणाऱ्या समाजाला अंधकारामध्ये जीवन जगावं लागेल, गुलामगिरीमध्ये जीवन जगावं लागेल. म्हणून येणाऱ्या पिढीसाठी सक्षम म्हणून ही बाबासाहेबाची घटना योग्य मार्गाने मार्गक्रमण करावी आणि दीन दुबळ्या जनतेला मिळवून दिलेल्या सुखाच्या वाटा ह्या मोकळ्या राहाव्यात. शांतता, सुव्यवस्था आणि मानवता या देशामध्ये नांदावी हीच आशा व्यक्त करतो. कारण शिक्षणाने होणारी प्रगती हे घराचा उद्धार करते, समाजाचा उद्धार करते. परंतु शील आणि सदाचार हा प्रत्येक व्यक्तीकडे असावा. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संतती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून कौटुंबिक नियोजन सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की जास्त अपत्य आहेत याला महत्त्व नाही,
एकच असावा गुंडा आणि त्याचा त्रिलोकी लागावा झेंडा. तो ज्ञानवंत असावा, तो शीलवंत असावा, तो प्रज्ञावंत बनावा आणि त्यांना घडवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. ही अशी हे नियुक्तीचे विचार बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. म्हणून आपण ज्ञानवंत बनावं, शीलवंत बनावं आणि आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी जीवन करण्यासाठी प्रवास करावा. धनवान बनावं, प्रेमळ बनावं, परंतु मानवता हा विचार आपल्या हृदयामध्ये असावा आणि शांत संयमाने आपण जीवनाचा प्रवास करावा. शिक्षण हे प्रगतीचं माध्यम आहे हे सांगताना वामनदादा काय म्हणतात, त्यांचं एक गीत या ठिकाणी मी सादर करतो. वामनदादा म्हणतात, एक वामनदादा विचार देतात. बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार. एका मुलाच्या शिक्षणामुळे तुझं उदारलं ग कुळ. आज करशी तू करशी रोजदार, बाळ होईल फौजदार. तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि बाळाच्या शिक्षणासाठी आज करशी तू करशी रोजदार. देता संदेश दिन जनाला त्या वामनाला क्षयरोग झाला, तरी सांगतो वारंवार, बाळ होईल फौजदार. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा सामाजिक क्रांतीचा संदेश बाबासाहेबांचा आहे. म्हणून आपण ज्ञानवंत बनावं, धनवंत बनावं आणि अभिमानाने जगावं. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेले विचाराची जागृती ठेवून समाजाच्या हितासाठी आणि मानवतेसाठी प्रथमतः असून माणूस बनून शीलवंत बनावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम.